मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन एसआयटीच्या फेऱ्यात सापडले। आरक्षण आंदोलनाच्या आडून सरकारची बदनामी कोण करत होतं याचा शोध घेतला जावा अशी मागणी भाजप आमदारांनी केली। बोलवतात आणि कोण आहे, आंदोलन पेटवलं कोणी, दगड आणली कोणी, या प्रकरणाची एसआयटी लावा। त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला। जर माझं सगळं खरं निघलं एसआयटीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागेल। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या हेतूबाबत आता संशय घेतला जाऊ लागलाय। मराठा आंदोलनाचा खरा सूत्रधार शोधण्याची मागणी भाजप आमदारांनी विधिमंडळात केली आहे। मनोज जरांगे आंदोलनादरम्यान कुणाच्या संपर्कात होते, आंदोलनाशी एका कारखान्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध काय याचा शोध घेण्याची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे। अध्यक्ष महोदय, या सगळ्या मागे एका पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची असेल अध्यक्ष महोदय, एका त्या कारखान्याच्या मालकाची असेल अध्यक्ष महोदय, तर अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय, एसआयटी लावा अध्यक्ष महोदय। काँग्रेसने भाजपचे आरोप फेटाळलेत। मनोज जरांगे पाटलांशी सातत्यानं संपर्कात कोण होतं, त्यांच्याशी गुलुगुलू कोण बोलत होतं असा सवालही काँग्रेसने उपस्थित केलाय। चिवटे नावाचा तो त्यांचा ओएसडी तो त्या ठिकाणी जरांगे पाटला बरोबर पहाटेला गुलुगुलू करायचं, तो काय करत होता आणि काय चाललेलं होतं याची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये आली पाहिजे। मनोज जरांगे पाटलांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही, परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं, त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली। विधानसभा अध्यक्षांनी सदस्यांच्या मागणीनुसार एसआयटी चौकशी लावण्याचे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेत। या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एसआयटी मार्फत करावी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही यामागचा खरा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतलाच पाहिजे अशी भूमिका घेत एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे। अध्यक्ष महोदय, आपण एसआयटी सांगितली आहे, एसआयटी तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही। त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला। मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणात एसआयटी चौकशी झाली तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच जेलमध्ये जातील असा पलटवार केलाय। आता मग यासाठी त्यासाठी आहे ना, आणि जर माझं सगळं खरं निघलं तर एसआयटीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागेल। मराठा आरक्षणासाठीचं हे आंदोलन आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलंय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणं दूरच, उलट आंदोलन करणारे मराठा नेतेच एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात सापडलेत। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।